बघा, 7चा घात 3/2 x अधिक 5 बराबर 49चा वर्ग. तर यक्स बराबर किती? विस्तार सूत्रे म्हणा किंवा घातांक या घटकावर आधारित हे प्रश्न सोडवायचे कसे लेकरांनो? 7चा घात इथं यक्स आणि 3 यांचा गुणाकार असतो का? तर कुठलीच संख्या कुठलंच पद हे एकटं नसते, त्याच्या छेदस्थानी एक हा असतो. या गोष्टीचा विचार करता इथं परस्पराला गुणीला असलेले हे दोन अपूर्णांक आम्हाला गवसतात. अपूर्णांकाचा गुणाकार अंशाचा छेदाछेदाचा होत असतो, म्हणून यक्स 3 सोबत गुणीला आणि हे 2 1 सोबत गुणीला, बे एक बे. आता हे अधिक 5 इकडं बराबर गणित म्हणते 49चा वर्ग. गोष्टी लक्षात घ्या. आता पुढे चला, याला कंसात टाका बाबा, बस याला कंसात टाका. आता लेकरांनो हे असंच राहू द्या. 7 3x छेदस्थानी 2 अधिक 5 असेच राहू द्या. इकडं 49ला कंसामध्ये 7चा वर्ग आणि त्याचा वर्ग अशा पद्धतीनं आम्ही मांडणी करू शकतो. 7चा वर्ग कंसामध्ये मांडलेली ही पदसंख्या म्हणजेच 49 होत. 7चा वर्ग 49. आता हा वर्ग त्या कंसाचा वर्ग करा. पुढं चला सर. 7 3x छेदस्थानी 2 अधिक 5 इकडं बराबर एक सूत्र आम्ही अभ्यासलं इयत्ता 8वीमध्ये विस्तार सूत्रे प्रकरणात. कोणतं सर? तर एचा घातांक कंसामध्ये एचा घातांक यम आणि त्या कंसाचा घातांक यन असेल तर या सूत्राचा विस्तार हा एचा घातांक यम यन, म्हणजे या घाताघातामध्ये गुणाकार आम्ही अभ्यासला. घाताघातामध्ये काय होत असतो लेकरांनो? गुणाकार होत असतो. लक्ष द्या, लक्ष द्या. मग आता 7 या घाताघातामध्ये गुणाकार म्हणजे बेदोनी 4, 7चा घात 4. याचा अर्थ असा लेकरांनो हे 2 पद म्हणा राशी म्हणा परस्परांना भागीला असल्यामुळं इथं 7ला 7 खलास होतात. आता 3x छेदस्थानी 2 अधिक 5 बराबर काय राहिलं? इकडं 4. ओके. मग आता इथं तुम्ही 3x छेदस्थानी 2 या 4कडं जर 5 पाठवले तर वजा स्वरूपात मांडू शकता. लक्ष द्या. पुढे चला. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा वजा असेल, अधिक गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला मांडावी लागते. पुढे चला. म्हणजे आता हे 3x भागीला 2 बराबर इकडं काय हो? वजा 51 आले. 4 अधिक आहेत 5 वजा आहेत. 4 वजा 5 करायचं कसं? मोठ्या संख्येतूनच लहान संख्या वजा करायची, मात्र उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह मांडायचं. पुढे चला. आता 3x एकटे करा वजा 1 कड जाताना हे 2 गुणीला मांडावे लागतात. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल गुणीला, गुणीला असेल भागीला, अधिक असेल वजा वजा असेल अधिक, अंशस्थानी असेल छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावे लागते. हे तुम्हा सगळ्यांचं पाठ झालं पाहिजे. म्हणून मी हे प्रत्येक गुणधर्म प्रत्येक गणिताला सांगितल्याशिवाय राहत नाही. 3x बराबर हा गुणाकार येतो वजा 2. आता यक्सला एकटं करा. तुम्हाला एक्सची व्हॅल्यू विचारली, वजा 2 हे 3 जातील भागीला, म्हणजे वजा 2 भागीला 3 हे तुमच्या लेकरांनो विचारल्या प्रश्नाचं ॲक्युरेट ॲन्सर. ओके. विस्तार सूत्रे घातांक ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.